माढा पवारांना पाडा। 2019च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी माढा लोकसभा मतदारसंघात विरोधकांनी शरद पवारांना घेरण्याची रणनीती आखली होती। शरद पवार स्वतः माढ्यातनं पुन्हा लढणार आहेत अशी माहिती होती, पण शरद पवार यांच्या विरोधात असणारा दुष्काळी फोरम हा ऍक्टिव्ह झाला होता। मोहिते पाटील, शिंदे, रणजित निंबाळकर अशा नेत्यांच्या बैठका पुण्यात पार पडलेल्या। लोकसभेची चर्चा सुरू होती, नगरचा वाद सुद्धा उफाळून येत होता, कारण सुजय विखे पाटलांसाठी नगर दक्षिणची जागा काँग्रेसला सोडायला शरद पवार काही तयार होत नव्हते। मी माझ्या नातवांचा लाड करणार, मी दुसऱ्यांच्या नातवाचा लाड का करावा असं जाहीर विधान सुद्धा शरद पवारांनी केलेलं होतं। रोहित पवार तेव्हा जिल्हा परिषदेवर होते आणि त्यांची विधानसभेसाठी मतदारसंघाची चाचपणी ही सुरू झाली होती। इकडे पार्थ पवार मावळमधनं तयारी करत होते। कोणता नातू पहिला संसदीय राजकारणात येणार याच्या चर्चा रंगत होत्या, पण शरद पवार, पार्थ पवार, सुप्रिया सुळे असे तीन उमेदवार लोकसभेला असणार होते। अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये पार्थच्या उमेदवारीवरून कटुता निर्माण झाली आहे असं सुद्धा बोललं जाऊ लागलं, आणि अशातच माढ्यातनं आपण माघार घेत आहोत असं शरद पवारांना सांगावं लागलं। आजवरच्या राजकारणात एखाद्या निवडणुकीची चर्चा होऊन माघार घेण्याची वेळ शरद पवारांवर कधी आली नव्हती, पण 19च्या लोकसभेत ती आली आणि त्याचं कारण ठरले पार्थ पवार। यावेळी माध्यमांसोबत बोलताना पवार म्हणाले होते की एकाच घरातल्या किती जणांना संधी द्यायची, म्हणून मी माघार घेतोय। आता हा इतिहास सांगायचं नेमकं कारण काय, तर राज्यसभेची लागलेली निवडणूक। शरद पवार राज्यसभेतनं निवृत्त होत आहेत। स्वतःच्या पक्षाच्या हिमतीवर लढायचं म्हटलं तर त्यांच्याकडे संख्याबळ नाहीये। अशावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे संख्याबळ आहे, पण अजित पवार गटाला आपल्या कोट्यातनं पार्थ पवारांना संधी द्यायची आहे। 2019च्या लोकसभेत पार्थ पवार यांच्यामुळे शरद पवारांना माघार घ्यावी लागली होती। आता पुन्हा एकदा पार्थ यांच्यामुळे शरद पवारांना माघार घ्यावी लागू शकते असं बोललं जातंय। साहजिकच आत्ताचा सामना कसा रंगतोय, पवार विरुद्ध पवार हे पडद्यामागचं राजकारण कसं आकाराला येतंय समजून घेऊयात आजच्या व्हिडिओतनं। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय पोल व्हिडिओ। तर येत्या 16 मार्चला राज्यात राज्यसभेची निवडणूक होणार आहे। एकूण 7 जागा रिक्त होत आहेत। यामध्ये भाजपच्या 2, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या 2, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची 1, रिपाईंची 1 आणि काँग्रेसची 1 जागा रिक्त होतीये। सध्याच्या परिस्थितीनुसार महाविकास आघाडीकडे या 7 जागांपैकी 4 जागांचं संख्याबळ आहे, तर महायुतीकडे 3 जागांचं संख्याबळ आहे। आता विधानसभेच्या नव्या संख्याबळानुसार महाविकास आघाडीला या 4 जागांपैकी 1च जागा राखता येऊ शकते, तर महायुतीचं संख्याबळ हे 3 वर्ण 6 इतकं होऊ शकतं। अर्थात महायुतीनं 7वा उमेदवार दिला तर निवडणूक होणार, आणि महाविकास आघाडीचे आमदार फुटले तर महायुतीचे 7 पैकी 7 उमेदवार निवडून येतील। पुढच्या 3 वर्षात ना लोकसभा आहेत ना विधानसभा, पर्यायानं महाविकास आघाडीचं मुख्य टार्गेट आपले आमदार टिकवणं हे असणार आहे। तर महाविकास आघाडी नावाचा पोपट मेलेला आहे हे सप्रमाण दाखवून देण्यासाठी 7वा उमेदवार देऊन महाविकास आघाडीचं मतदान फोडण्याचा प्लॅन भाजपचा असणार आहे। पर्यायानं महाविकास आघाडीकडनं कोणतं एक नाव समोर येतं यावरती बरीच समीकरणं ही आधारलेली असणार आहेत। आता राज्यसभेचा विचार केला तर राज्यसभेसाठी मतांचा कोटा आहे 37 मतांचा, आणि महाविकास आघाडीकडे मत आहेत 46 इतकी। पर्यायानं काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने मिळून 1 उमेदवार जर दिला तर तो उमेदवार सहजपणे निवडून येऊ शकतो असं बोललं जातंय। पण हा 1 उमेदवार तिघे मिळून देणार का आणि सर्वसंमती होणार का हा महत्त्वाचा प्रश्न आहे। अर्थात ठाकरे गटाकडनं नाव आलं तर काँग्रेस पाठिंबा देईलच असं नाहीये, आणि काँग्रेसकडनं उमेदवार दिला गेला तर ठाकरे पाठिंबा देतील असंही नाहीये। त्यात शरद पवार हे सगळ्यात ज्येष्ठ असल्याने महाविकास आघाडी एकत्रित मिळून शरद पवारांचंच नाव समोर आणेल असं सांगण्यात येते, पण इथं सुद्धा मर्यादा आहेत। एक तर सध्या विलिनीकरणाची चर्चा मोठ्या प्रमाणात होतीये। विलिनीकरण होणार होतं असा दावा पवार गटाचे नेतेच करायला लागलेत। विलिनीकरण होणार होतं म्हणजे शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीएचा घटक पक्ष होणार होती। म्हणजे काय, शरद पवारांनी महाविकास आघाडीला रामराम करायचं ठरवलं होतं। शरद पवारांच्या या विश्वासघातकी धोरणाला या निमित्ताने रामराम करण्याची तयारी काँग्रेसचे वरिष्ठ नेते करत आलेत, ते यामुळेच। थेट विरोध नाही पण थेट पाठिंबा सुद्धा नाही अशा भूमिकेत काँग्रेस जाऊ शकते। उद्धव ठाकरेंना सुद्धा हाच प्रश्न विचारला जाऊ शकतो। शरद पवारांच्या आग्रहामुळेच ठाकरे आणि भाजपची युती संपुष्टात आली, याचा तोटा शिवसेनेच्या फुटीत झाला। आता स्वतःच्या पक्षाची 1 जागा टाळून ती त्याच पवारांना द्यायची, त्यातही कालपर्यंत हेच पवार एनडीएचा भाग होणार होते असं असताना सुद्धा हा प्रश्न उद्धव ठाकरे यांच्या समोर असणार आहे। थोडक्यात वरकरणी काँग्रेस आणि ठाकरे या दोघांना शरद पवार उभे राहिले तर पाठिंबा द्यावा लागत असला तरी आतून हे पक्ष शरद पवारांच्या विरोधातच काम करण्याच्या तयारीला लागलेले आहेत असं म्हणण्यास पुरेसा वाव मिळतो। अर्थात याच वेळी अजित पवार गटासमोरचा सगळ्यात मोठा इमोशनल ट्रॅप उभा राहतो,
कालपर्यंत अशी समीकरणं झाली असती तर अजितदादांनी शरद पवारांचं नाव समोर येताच आपल्या पक्षाकडनं उमेदवार न देता पवारांचा मार्ग बिनविरोध करून टाकला असता। निवडणूक लागली जरी असती तरी अजित पवार गटाच्या नेत्यांनी पवारांनाच मतदान केलं असतं। पर्यायाने भाजपचा उमेदवार पाडून देखील शरद पवार राज्यसभेवर गेले असते। पण आता अजित पवारांच्या पश्चात सुद्धा नेमकी ही स्थिती आहे का? म्हणजे अजित पवार गटाने दुसरं तिसरं कोणतंही नाव समोर आणलं आणि समोरून शरद पवारांची उमेदवारी असेल तर अजित पवार गटाचे आमदार शरद पवारांना मतदान करू शकतात। एकनाथ शिंदेचे आमदार सुद्धा भाजपला दणका देण्यासाठी शरद पवारांच्या मागे आपली रसद उभा करू शकतात आणि इथेच नेमके आडवे येतात ते पार्थ पवार। जर का पार्थ पवार हे एकमेव नाव राज्यसभेसाठी आलं तर अजित पवार गटातल्या आमदारांना शरद पवार की पार्थ पवार यापैकी एकाची निवड करावी लागते आणि हे नेते सध्या तरी पार्थ पवारांना आपला कौल देताना दिसतात। कारण पार्थ पवारांची उमेदवारी फायनल झाली तर शरद पवारांची अडचण मोठी होते। कारण अशा वेळी अजित पवार गटाचे मतदार फुटू शकत नाहीत आणि महाविकास आघाडीच्या भरवशावर शरद पवारांना राज्यसभा लढवणं अवघड वाटू शकतं। थोडक्यात शरद पवारांनी माढ्यातनं लोकसभा लढायची नाही असा निर्णय 2019 साली घेतला होता। त्याला कारण त्यांनी एकाच घरातनं किती उमेदवार द्यायचे असं दिलं होतं। पण त्यामागचं महत्त्वाचं कारण माढा लोकसभेतनं शरद पवारांच्या पराभवाची आखलेली रणनीती हेच होतं। माढा पवारांना पाडा हे वाक्य पवारांच्या कानापर्यंत पोहोचलं आणि पार्थच्या निमित्तानं शरद पवारांना माघार घ्यावी लागली। यावेळी सुद्धा महाविकास आघाडीच्या दोन घटक पक्षात म्हणजे काँग्रेस आणि शिवसेनेतनं पवारांच्या नावाला विरोध होतोय, फक्त ते थेटपणे बोलता येत नाही इतकंच। शरद पवार जर महाविकास आघाडीचे उमेदवार असतील तर काँग्रेस आणि उद्धव ठाकरे दोघेही पवारांच्या अविश्वासू राजकारणाला ब्रेक लावण्याच्या तयारीत असतील आणि त्याची मोठी रिस्क पवारांसमोर असेल। अजित पवार गटाचा पाठिंबा मिळवायचा झाला तर पार्थ पवार यांचं नाव समोर आलं तर शरद पवारांना अजित पवार गटाचा पाठिंबा मिळू शकत नाही। पर्यायानं पुन्हा एकदा पार्थ पवारांमुळे शरद पवारांची राज्यसभेच्या निवडणुकीतनं माघार हे चित्र राज्याला दिसू शकतं। गतवेळी मात्र या माघारीचं कारण एकाच घरातले किती उमेदवार हे सांगण्यात आलं। यावेळी ते कारण तब्येतीचं असू शकतं इतकंच। पण नातवामुळे वस्तादाला मैदान सोडण्याची वेळ दुसऱ्यांदा आली आहे हे मात्र नक्की। बाकी या सगळ्या राजकारणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी बोलबिडूला सबस्क्राइब करा।